Good morning, student. How are you? Hope you all are fit and fine at your home. Myself Satish, English teacher at Shri K.D. Jadhav Madhyamik Vidyalaya, Krishnapur. Dear friend, we are going to start our online class. Today we are going to learn about English grammar and our topic is article. There are three articles in English: a, and, the. मित्रांनो, आर्टिकलला मराठीमध्ये आपण उपपद असं म्हणतो. बिफोर वी नो अबाउट आर्टिकल वी शुड बी अवेअर अबाउट सम पॉइंट. पहिला मुद्दा आहे अल्फाबेट. अल्फाबेटला मराठीमध्ये वर्ण असं म्हणतात. A to Z there are 26 alphabet. Second point is ओवेल. ओवेल ला मराठीमध्ये स्वर असं म्हणतात. There are 5 ओवेल in English. A, E, I, O, U. त्यांचा फोनिक साऊंड अ, ई, आ, ओ, अ किंवा ए असा होतो. तिसरा मुद्दा आहे कॉन्सनंट. कॉन्सनंटला मराठीमध्ये व्यंजन असं म्हणतो. देअर आर 21 कॉन्सनंट इन इंग्लिश. 26 अल्फाबेट मधून 5 ओवेल्स जेव्हा निघून जातात तेव्हा 21 कॉन्सनंट शिल्लक राहतात. Now let's go on our main topic, article. Article are divided into two groups. These are definite article, indefinite article. Definite article मध्ये the हे आर्टिकल येतं, तर indefinite article मध्ये a आणि an ही दोन उपपद येतात. तर बघूया इनडेफिनेट आर्टिकलचा उपयोग कुठे होतो. इनडेफिनेट आर्टिकल आर यूज बिफोर काउंटेबल नाउन. सेकंड इज दे यूज एज एडजेक्टिव. थर्ड, ए आर्टिकल यूज बिफोर कॉन्सनंट. कॉन्सनंटच्या अगोदर, व्यंजनांच्या अगोदर ए या उपपदाचा उपयोग होतो. अँड यूज बिफोर ओवेल्स. तर अँड या उपपदाचा उपयोग हा स्वरांच्या अगोदर केला जातो. तर काही उदाहरण बघू. मित्रांनो, एक्झाम्पल बघताना आपण यांचे दोन भाग करू, कॉन्सनंट आणि ओवेल. बॉय. बॉय हे जे वर्ड आहे याचं सुरुवातीचा अल्फाबेट बी आहे. बी म्हणजे ब. ब हे कॉन्सनंट असल्यामुळं बॉयच्या अगोदर आपण अ या आर्टिकलचा उपयोग करू. टॉय. टॉय या वर्डची जी सुरुवात आहे ते अल्फाबेट आहे टी. ट हे कॉन्सनंट असल्यामुळं टॉयच्या अगोदर आपण अ या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. ओवेल. ऍपल. ऍपल या वर्डची सुरुवात ए या अल्फाबेटने झाली. ए हा ओवेल असल्यामुळं या अगोदर आपण ॲन या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. अम्ब्रेला. अम्ब्रेला या वर्डची सुरुवात यू या ओवेलने झाल्यामुळे या अगोदर सुद्धा ॲन या आर्टिकलचा उपयोग आपण करणार आहोत. Now let's see about definite article. Definite article मध्ये the या उपपदाचा उपयोग होतो. Let's see where we use definite article. Just like before the name of river, the Ganga, the Godavari. आपण याचा उपयोग नेम ऑफ होली बुक्स, होली बुक्सच्या नावा अगोदर सुद्धा याचा उपयोग करू शकतो. जस्ट लाईक द गीता,
द कुराण. त्यानंतर आपण वृत्तपत्रांच्या नावा अगोदर सुद्धा द या डेफिनेट आर्टिकलचा उपयोग करू शकतो. द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू. त्याचप्रमाणे आपण काही प्रसिद्ध व्यक्तींच्या नावा अगोदर सुद्धा कधी कधी द चा उपयोग करतो, ज्याप्रमाणे द गांधी, द टागोर. कुठं आपण द या आर्टिकलचा उपयोग करत नाही. वेअर वी नॉट यूज डेफिनेट आर्टिकल. जसं देशांच्या नावाच्या अगोदर किंवा भाषांच्या नावाच्या अगोदर किंवा रोडच्या नावांच्या अगोदर आपण द या आर्टिकलचा उपयोग करत नाही. पण देअर आर सम एक्सेप्शन्स. काही तिथे अपवाद सुद्धा आहेत. जसं द USA, द युनायटेड किंगडम असं आपण म्हणतो. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायला हवं. लेट्स सी सम फॅक्ट अबाउट आर्टिकल्स. सो देअर आर सम एक्झाम्पल्स. शी इज डॅश डॅश काइंड गर्ल. काइंड हा जो वर्ड आहे याचा सुरुवातीचा अल्फाबेट के आहे. के हे कॉन्सनंट असल्यामुळे इथे आपण अ या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. दिस इज डॅश डॅश अननोन पर्सन. अननोन हा जो शब्द आहे याचा सुरुवातीचा अल्फाबेट यू आहे, अ, आणि याचा फोनिक साऊंड अ असल्यामुळे इथे आपण ॲन या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी या वर्डची सुरुवात यू या अल्फाबेटने जरी होत असली तरी याचा फोनिक साऊंड जो आहे तो युनिव्हर्सिटी, यू, य असा असल्यामुळे या शब्दाच्या अगोदर आपण अ या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. त्याचप्रमाणे युनिट. युनिट या शब्दाची सुरुवात सुद्धा यू या ओवेलनं जरी होत असली तरी याचा फोनिक साऊंड जो आहे तो य असा असल्यामुळे याच्या अगोदर सुद्धा आपण अ या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. अम्ब्रेला या वर्डची सुरुवात सुद्धा यू या अल्फाबेटने झालेली आहे, पण यू इथे अम्ब्रेला अ असा फोनिक साऊंड तयार करतो. त्यामुळे अम्ब्रेलाच्या अगोदर आपण ॲन या उपपदाचा उपयोग करतो. अवर या शब्दाची सुरुवात यच या अल्फाबेटने झालेली आहे. यच हा कॉन्सनंट जरी असला तरी प्रोनाउन्सिएशन जे आहे ते अवर होत असल्यामुळे अ असल्यामुळे इथे आपण ॲन अवर या पद्धतीने त्याचा उपयोग करणार आहोत. MBBS डॉक्टर. MBBS या ॲक्रोनियमचा सुरुवात यम, एम म्हणजे ए, ए या फोनिक साऊंडने होते. त्यामुळे MBBS डॉक्टरच्या अगोदर आपण ॲन या आर्टिकलचा उपयोग करणार आहोत. डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल यामधला फरक बघण्यासाठी पुढील काही उदाहरणं आवश्यक आहेत. ही पेन्सिल आहे, पण ही पेन्सिल मला माझ्या मित्रांनी भेट म्हणून दिलेली आहे. तर ती विशेष असे पेन्सिल आहे. आणि जेव्हा एखाद्या खास, विशेष किंवा युनिक गोष्टीबद्दल आपण बोलतो तेव्हा द या डेफिनेट आर्टिकलचा उपयोग करतो. ज्याप्रमाणे दिस इज द पेन्सिल विच वॉज गिफ्टेड बाय माय फ्रेंड. जी माझ्या मित्राने मला भेट दिली ती विशेष आहे, त्याच्याबद्दल पूर्व ज्ञान आहे आणि ती युनिक आहे. अशा गोष्टींच्या अगोदर आपण द या आर्टिकलचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ह्या काही सामान्य पेन्सिल आहेत, जनरल पेन्सिल. ह्यापैकी एकाबद्दल बोलताना आपण दिस इज अ पेन्सिल असं लिहितो. तर मित्रांनो, आर्टिकल बद्दल लिहिताना आपल्याला प्रॅक्टिस आणि उदाहरणं सोडवण्याची आवश्यकता आहे. सो डिअर स्टुडंट,
hope you all are understand about today's topic article. If you satisfied, please like, share and subscribe my channel and press the bell icon. Thank you. Stay home, stay safe.